गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर काल पुन्हा तेच घडलेलं आहे जे परवा घडलं होतं. म्हणजेच काय, जापनीज मार्केट आणि कोरियन मार्केटनं पुन्हा एकदा फ्रेश ऑल टाईम हाय लावलेला आहे आणि US मार्केटही ग्रीनमध्ये क्लोज आहे. परंतु आपले गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता याच्यामध्ये इंटरनॅशनली कुठलीही खराब न्यूज नाही आहे, कुठलीही बेकार न्यूज नाही आहे, पॅनिक करण्यासारखी काहीही सिच्युएशन नाही आहे. इराण आणि USचं म्हणाल तर परिस्थिती जैसे थे आहे. इराण काही मिसाईल अटॅक लॉन्च करतो आहे आसपासच्या अमेरिकन तळांवरती आणि तिथनं रिटॅलिएट केलं जाते वगैरे वगैरे, या नॉर्मल गोष्टी आहेत आता. परंतु सगळ्यात सिच्युएशन इंडियन मार्केटमध्ये अशी आहे की जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती सेलिंग करत आहेत. त्यामुळे एनी हाऊ गव्हर्नमेंटला याच्यामध्ये इंटरव्हीन करावं लागेल, फायनान्स मिनिस्टरला इंटरव्हीन करावं लागेल, त्याशिवाय ह्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही आहेत. कारण कालही FIIनं ऑलमोस्ट 8,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. म्हणजेच ऑलमोस्ट $1 बिलियन आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने कितीही सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते सपोर्ट करू शकतील. कारण आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे, कारण आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहोत त्यामुळे. परंतु यामध्ये आता गव्हर्नमेंटचा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण जगातले सगळे मार्केट्स अगदी व्यवस्थित काम करत आहेत. कुठलंच मार्केट आपल्यासारखं एकदम फ्रेजाईल झालेलं नाही आहे. परंतु पूर्ण जगामध्ये आपलंच मार्केट असं झालं आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची ग्रोथ दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारची अपसाईड दिसत नाही. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की जगातले मार्केट्स वर जात असताना आपलं मार्केट पडतं आहे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा जगातले मार्केट्स पडायला सुरुवात होतील तेव्हा आपलं मार्केट त्यांच्यापेक्षाही जास्त पडेल, कारण तेव्हा आपलं मार्केट वर जाण्याची पॉसिबिलिटीज नाही आहे. लक्षात ठेवा, कारण आता ग्लोबल क्यूज चांगले असतानाही कुठल्याही प्रकारची रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही. तर असो, जर आपण टेक्निकली पाहिलं तर 23,300 ही खूप महत्त्वाची रेंज ठरते. जर 23,300 इंट्राडेमध्ये ब्रेक करून जर क्लोजिंग बेसिसवरती मार्केट खाली जर क्लोज झालं तर मग मात्र आपल्याला 23,000ची एक लेवल आणि 22,700ची दुसरी लेवल पाहायला मिळू शकते, की जो एकदम खराब सिनेरिओ असेल हे लक्षात ठेवा. परंतु मार्केटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं हे लक्षात असू द्या. तर मग आता गव्हर्नमेंट काय डिसिजन घेतं किंवा आता म्हणजे सगळं त्यांच्यावरतीच अवलंबून आहे, कारण आता कुठलंही रिझन नाही आहे मार्केट पडण्यासाठी. कारण जर आपण कंपन्यांचे रिझल्ट पाहिले तर रिझल्ट सीझन ओव्हर झालेला आहे. ज्या ज्या पनिशमेंट व्हायच्या आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता सध्या कुठल्या निवडणुकासुद्धा नाही आहेत, त्यामुळे तीही गोष्ट नाही आहे. म्हणजे सध्या एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही ग्लोबल क्यूज आहेत तर ते चांगले आहेत आणि जगातले सगळे मार्केट चांगले करतात. म्हणजे आपल्या मार्केटनेही त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे, जोपर्यंत आपल्याकडे खराब रिझल्ट येत नाही तोपर्यंत. परंतु हे सगळं व्यवस्थित असतानाही आपल्या मार्केटमध्ये रिकव्हरी येत नाही आहे. म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं मोठ्या प्रमाणावरती सेलिंग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मग गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे, मग आता तिथे मार्केट ओपन होणार का आणि तिथनं रिकवर होणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु लेवल मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवी. 23,300 जर ब्रेक करून खाली क्लोज झाला तर मग मात्र एक डाऊनसाईड आपण पुन्हा एक्सपेक्ट करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की रिकव्हरी येते, जसं काल आली होती, तर ही रिकव्हरी टिकण्यासारखी नसते, कारण ते एक शॉर्ट कव्हरिंग असतं. खूप जास्त पोझिशन आपण काय म्हणू शकतो की ओव्हरलोड झाल्यामुळे जेव्हा त्या स्क्वेअर ऑफ व्हायला येतात तेव्हा थोडंफार असं मार्केट वरती जातं, परंतु त्याला आपण रिकव्हरी नाही म्हणू शकत. ओके, कारण कुठलाही रेझिस्टन्स मार्केट ब्रेक करू शकत नाही, इव्हन रेझिस्टन्सपर्यंत पोहोचूसुद्धा शकत नाही, एवढी मार्केटची हालत खराब आहे. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण जास्त काही सांगण्यासारखं आज नाहीच आहे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.